नमस्कार. अभिवाचन आरतीचे या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर स्मिता मुंगळे यांनी लिहिलेला एक लेख सादर करत आहे. शीर्षक आहे करिअर करावं म्हणते. ऐकूया तर. लेखिका आहेत स्मिता मुंगळे. आयुष्यात मागे वळून बघाल तेव्हा आपण काहीतरी केलंय असं वाटलं पाहिजे. ह्या कुठेतरी ऐकलेल्या वाक्याचा माझ्यावर इतका परिणाम झाला की आपण फक्त इतकी वर्ष घर आणि संसार एवढंच केलं, आणि तेही आपली काहीतरी करण्याची पात्रता असूनही. ह्याचा मला आता वयाची 50 वगैरे उलटल्यावर थोडा जास्तच त्रास होऊ लागलाय. माझ्या या त्रासात भर घालायला काही शाळकरी मैत्रिणी देखील कारणीभूत ठरल्या. या मैत्रिणी शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला सांगते इतकं काही तत्वज्ञान देत असतात की आपण म्हणजे अगदी काहीच करत नाही असा फील येतो उगीच. आता परवा एक मैत्रीण प्रत्येक स्त्रीनं कसं आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलं पाहिजे हे सांगत होती. ती एका कॉलेजमध्ये मराठीची प्राध्यापिका आहे म्हणे. तुम्हाला म्हणून खरं सांगते, ह्याच मैत्रिणीला शाळेत असताना मी कायम मराठीचे निबंध लिहून देत असे. दुसरी एक मैत्रीण आहे, तिला मी नेहमी अवघड गणित आणि भूमितीची प्रमेय अगदी सोडवून दिली हो. आणि आता ही आम्हाला ग्रुपवर आयुष्याचं गणित कसं सोडवायचं ह्याविषयी सल्ले देते. पहा, आता खरंच माझा आत्मसन्मान दुखावेल नाही तर काय हो. म्हणून एके दिवशी मग मी तणतणत नवऱ्याला आणि मुलाला म्हणाले, आता बघाच, मी पण काहीतरी करूनच दाखवते. पण दुसऱ्याच क्षणी जाणवलं, काहीतरी म्हणजे नक्की काय. पण आता माघार नाही. मग उत्साहाच्या भरात मी मुलाला म्हटलं, अरे माझं शिक्षण काय झालं हे तर मी केव्हाच विसरून गेलीये. त्यामुळे मला आता काहीतरी वेगळं केलं पाहिजे. सरळ घरगुती खाद्यपदार्थ व्यवसाय करू का रे, तोच सुरू करते. त्याच क्षणी मुलांनी माझ्याकडं असं काही बघितलं की त्याने पुढचं वाक्य बोललं नसतं तरी चाललं असतं. म्हणाला, आई, अगं आमच्यावर तुझ्या पाककलेचे जे काही प्रयोग करतेस ते कमी आहेत का? नाही म्हणजे आम्ही रिस्क घेतो तेवढी ठीक आहे, इतरांना ती शिक्षा का? आणि तो हे बोलत असताना नवरा पेपरच्या आडून गालातल्या गालात हसताना माझ्या नजरेने अगदी अचूक हेरलं. मनात म्हटलं, अरे राजा, माझ्या हातच्या पाककृती खाऊनच तू असा उभा आणि आडवा वाढलायस. पण हे वाक्य आणि माझा अपमान दोन्हीही गिळून मी माझे प्रयत्न चालूच ठेवले. मग म्हणाले, मग मी क्लासेस घेऊ का? त्या क्षणी समोरून उत्तर आलं, हल्ली मुलांना मारलेलं चालत नाही आई. लहानपणी तू जेव्हा आमचा अभ्यास घ्यायचीस तेव्हा शिकवणं कमी आणि मारणं जास्त असायचं. आता मात्र मी जाम चिडले. त्याला म्हटलं, अरे तेव्हा मारलं म्हणून इंजिनियर तरी झालास, नाहीतर जाऊ दे, पुढचं न बोललेलंच बरं. ह्या सगळ्या संभाषणात माझी बाजू घेईल तो नवरा कुठला? पण त्या दिवशी मी अगदी हट्टालाच पेटले होते. मी पुन्हा अगदी निरागसपणे विचारलं, आपल्याकडे जागा आहे तर मी रोपवाटिका सुरू करू का? तर म्हणाला, रोपवाटिका म्हणजे काय? याला मी मुद्दाम मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं होतं म्हणून नर्सरी न म्हणता रोपवाटिका म्हणाले. तर हे असं. म्हटलं, अरे म्हणजे नर्सरी रे. तर म्हणाला, म्हणजे आपल्याकडे छोटी छोटी मुलं येणार का? आता तुळस आणि पुदिना ह्यातला फरक न कळणाऱ्या मुलाला झाडांची नर्सरी असते हे कसं माहित असणार?
शेवटी मी प्रयत्नच सोडून दिले आणि मुलीला फोन केला. हो, पण ती पण त्याचीच बहीण. फोनवर नमनाला घडीभर तेल न घालता मी डायरेक्ट आपल्या मुद्द्यालाच हात घातला. ती बिचारी ऑफिसमधून दमून आली असेल. म्हणाली, आई उद्या बोलूया का ग? म्हटलं नाही, आत्ताच. आईसाठी एवढा वेळ तर दिलाच पाहिजे ना. तिला म्हटलं, तू मला काहीतरी सुचव. तर म्हणते, आई हे काय नवीन खूळ घेतलेस ग डोक्यात? म्हणजे मी काय खुळी वाटले की काय? मी ओरडले. नेहमीप्रमाणेच माझा संयम आजही जरा कमीच पडला. तिला म्हटलं, मग मी एखादा संस्कार वर्ग सुरू करू का ग? तर म्हणाली, अगो आमच्यावर संस्कार केलेस ते काय कमी आहेत का? आणि तसंही त्याला फार पेशन्स असावा लागतो आणि तो तुझ्याकडे फार कमी आहे असं मला वाटतं. एखाद्याचा उत्साह कमी कसा करावा हे माझ्या मुलांकडून अवश्य शिकावं. मनात म्हटलं, पोरं अगदी बापाच्या वळणावर गेलीयेत. गरजवंताला अक्कल नसते म्हणतात ना, ह्या न्यायाने मी आपलं संभाषण पुढे रेटलं. तिला म्हटलं, आताशी रिकामा वेळ असतो ग, त्या वेळेचा सदुपयोग करावा असं म्हणते. तर म्हणाली, अगं मग चांगले चित्रपट बघत जा. समाज माध्यमावर सुद्धा कितीतरी गोष्टी ह्या शिकण्यासारख्या असतातच. तिला ना बरेचदा शुद्ध मराठी बोलण्याचे झटके येतात. तिला म्हटलं, अगं तुला गावातलं इंजिनिअरिंग कॉलेज सोडून पुण्याला शिकायला ठेवलं होतं तेव्हा तू थोडंफार काहीतरी इंग्लिश बोलशील असं आपलं मला वाटलं होतं. पण तू तर चित्रपट, समाज माध्यम, आंतरजाल असे अवघड अवघड मराठी शब्द का बोलतेस? तर पोरीनी मलाच आपली मातृभाषेची महती गाऊन दाखवली. आहे की नाही? तिकडे त्या मैत्रिणी एक फुकटचे सल्ले देतात आणि इकडे मुलं. शेवटी वैतागून मी फोनच ठेवून दिला. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात. पण स्त्रीला यशस्वी होण्यासाठी संपूर्ण कुटुंब पाठीशी असावं लागत असणार अशी शंका मला खूप पूर्वीपासून होतीच. आज ती शंका खरी ठरली. घर संसार ह्या व्यतिरिक्त मला काहीच का करता आलं नाही हे आता मला चांगलंच लक्षात आलंय. कुटुंबाचं प्रोत्साहन, अहो कुटुंबाचं प्रोत्साहन कमी पडतो, दुसरं काही नाही. कळलं ना? लेखिका आहेत स्मिता मुंगळे. धन्यवाद.